Guys, listen. Let me introduce you to them. हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत. हाय मी मयूर. हाय आय एम कोमल. हाय मी सचिन. हाय मी पूजा. हाय मी सूरज. हाय मी आशा. येस, आणि हे दोघं गुरुनाथ अंकल. हाय अंकल. हाय पण. अँड शी सनाया. कन्हैया, यू आर लुकिंग गॉर्जियस. Thank you. Guys, have fun. अरे काय? कोण आहेत ही आगाऊ मुलं मुली? ईशाचे फ्रेंड्स असतील. अरे असतील, पण ते आपल्या घरात काय येत आहेत? ईशा येणार होती ना फक्त. हो, तिने पण मला तसंच सांगितलं होतं की एकटी येणार आहे, पण आता आलेत ते सगळेजण. इट्स ओके ना, चिल. अरे चिल काय चिल यार, असं कुणी कोणाकडे जातं का? ओळख नाही पाळख नाही, काहीतरी आपलं घुसायचं डायरेक्ट. हो, पण आता आलेत ना ते घरात आपल्या, मग आता ते गेस्ट आहेत आपले, सो इट्स ओके, जाऊ दे ना. अरे काय जाऊ दे यार, अंकल म्हणतात परत माझ्याच घरात. मला अंकल वाटतो का मी? नाही वाटत तू अंकल. या रिशा बोल ना काय पाहिजे. अगं मला काही नकोय, पण हे असे आता निघून गेले. इज देअर एनी प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम काय असणार आहे? नथिंग. तू काम कर ना, लेट्स एन्जॉय, लेट्स हॅव फन. अगं पण हे आपल्या बरोबर काय एन्जॉय करत नाहीत. त्या अंकलला काही प्रॉब्लेम नाहीये ना? काही प्रॉब्लेम नाही ग, तू सोड ना, नको लक्ष देऊ. सेल्फी काढ चल. गॅरी ठीक आहे ना, आता घरात येऊन बसलेत ते. ऐक ना, तू एक काम कर. मी काही काम करणार नाही. अरे ऐकून तर घे, काय काम आहे ते. आता ते एवढे आलेच आहेत ना आपल्या घरी, तर मग काहीतरी बिर्याणी किंवा पिझ्झा असं काहीतरी ऑर्डर कर ना प्लीज. बिर्याणी पिझ्झा आणि मी मागवायचा त्यांच्यासाठी? अरे याला काय अर्थ आहे? आपल्याच घरात घुसतात आणि आपण बिर्याणी आणि पिझ्झे मागवायचे यांना? प्लीज यार, ईशाचे फ्रेंड्स आहेत ना ते. आपण एवढंही केलं नाही तर किती इन्सल्ट होईल तिचा. प्लीज ऑर्डर कर ना प्लीज. हे बघ, तू मला मस्का लावायचा प्रयत्न करू नकोस प्लीज. अरे असं काय करतोस यार, माझी आणि ईशाची फ्रेंडशिप तुटेल यार. तुला असं वाटतं का तुझ्या बच्चाला कोणी नावं ठेवावी? ठीक आहे, करतो ऑर्डर. पण त्यांना सांगून ठेवा, मला अंकल म्हणलेलं अजिबात आवडणार नाही. अंकल काय अंकल? मी सांगते, तू प्लीज ऑर्डर कर ना. करतो. ओके, थँक्यू. लव यू. करा पिझ्झे ऑर्डर. हा हॅलो. वा वा राधिका, आज तू जो श्रीखंडपुरीचा बेत केलायस ना, तो अगदी वाखाणण्याजोगा आहे बर का. पण वहिनी, आज आम्ही नानांना मिस करतोय बर का. काळजी करू नका, फोन करून चिडवणार आहे मी त्यांना. काय हो तुम्ही पण. वहिनी, आज चिरंजीव आणि सुनबाई घरात दिसत नाहीयेत. ते दोघं समिधाच्या मैत्रिणीकडे पार्टीला गेले आहेत. चला, म्हणजे आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणी टोमणे पण मारणार नाही आणि मनात राग पण ठेवणार नाही. महाजनी काका, असं काऊन बोलता हो? समिधा काय वाईट नाहीये, तिचे विचार जरा वेगळे टिकतात. असं? आली मोठी भाऊजाईची बाजू घेणारी. तू मला नको सांगू कोण चांगलं आहे कोण वाईट आहे वगैरे. उगाच नाही काळ्याचे पांढरे झाले. बघ बघ बघ, झालेत ना. इकडे या, इकडे या, इकडे या. एक मिनिट, इकडे या, इकडे. हो 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 हो. हा, विचार. आजोबा, आपण 31st का सेलिब्रेट करतोय? कारण उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार. खर तर नवीन इंग्रजी वर्ष. इंग्रजी हम्म. म्हणजे? कारण इंग्रजी वर्ष उद्यापासून चालू होणार
आणि मराठी वर्ष वेगळं असतं. इंग्रजी वर्षात कसे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे महिने असतात. तसेच मराठीत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ असे महिने राहतात. आलं लक्षात? आणि मराठी नवीन वर्षाचा पहिला सण असतो गुढीपाडवा. राधिका, तुझ्या बिझनेसला आता चांगली सुरुवात होईल हं. अगं आता सणासुदीचे दिवस आहेत ना, पदार्थांची रेलचेल असते नुसती. मी काय म्हणते राधिका, तू ना पुरणपोळ्या, गुळपोळी, झालंच तर आता तिळाचे लाडू ह्यांच्या ऑर्डर्स का घेत नाहीस? अगं कित्येक बायका बाहेरून विकत आणतात ह्या गोष्टी. सहज खप होईल तुझा ह्या सगळ्या गोष्टींचा. हो नाही म्हणजे तसं ठरलंच आहे ना आपलं, ते करायचंच आहे. अहो पण काकू त्याचा भाव काय ठेवायचा हे नाही समजून राहील. राधिका, आधी तू सर्व खर्च लिहून काढ, किंमत नंतर ठरवूयात. ठरलं तर मग नवीन वर्षी राधिकाच्या प्रोडक्ट्सची दणक्यात सुरुवात झाली पाहिजे. आपण काय गप्पा मारत बसलोय, जरा मुलांना कामाला लावूया. चला नेहा, अथर्व, तुम्ही दोघांनी ना एक एक कविता म्हणून दाखवायची आम्हाला. गुड गुड गुड. चला. चला, अथर्वचा पहिला नंबर म्हण. Sorry, Johnny, yes, Papa. Little sugar, no, Papa. Telling lie, no, Papa. Open your mouth, ha, ha, ha. येतं त्याला, आपण मुद्दाम असं करतो. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Up above the world so high, like a diamond in the sky. मस्त मस्त मस्त. आणि नेहा, अगं तू डान्स करणार होतीस ना? चला दोघांनी करा, हे दोघांनी चांगलं करा. करायचं बरं का? मस्त करायचं. हा. Dashing through the snow in a one-horse sleigh, over the fields we go, laughing all the way. Bells on bobtails sing, making to the sky. ए, अगं, कसला आवाज येतोय बाहेर? राधिका, तुझ्या घरूनही नाही येते आवाज. मलाही तसंच वाटून राहील. ईशा, ईशा, तेव्हा किती आवाज. केवढं म्युझिक आहे. गुरु आणि शनाचं डोकं फिरलंय का? हिनं ह्याची कंप्लेंट करायला हवी सोसायटी. जाऊ दे, त्यांना एन्जॉय करायचं ना, करू दे. आपण आपल्या घरात जाऊया ना. अरे असं कसं? आतमध्ये लहान मुलं इतकी छान नाचतायत, कविता म्हणतायत, आणि यांच्यासाठी आपण आतला कार्यक्रम बंद करायचा? नाही नाही, मी सोसायटीच्या ऑफिसात जाऊन कंप्लेंट करतो आणि गुप्त्यांना पण सांगतो. ताबडतोब हे थांबवलंच पाहिजे. आता राहू दे ना आता. आधी आपण जेवून घेऊया. थोड्या वेळी थांबेल हे सगळं. अगं पण तुम्ही चला ना आतमध्ये आणि जेवून घेऊया. हा, आज चला, मी कापूस येते कानात घाला. चला हो, गोळे चल. घालूया सगळेजण. थांबेल ते सगळं. हा त्रास. ईशा,